वांग्याचं भरीत करण्याची पद्धत सगळीकडे वेगवेगळी असते आणि चवीमध्ये पण फरक असते. पण चुलीवर भाजलेले वांगे त्याची चव खूपच छान असते. मला तर चुलीवर शिजलेली भाजी खूपच आवडते. तुम्हाला आवडते की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघा, गॅसवरची बनवलेली भाजी आणि चुलीवर बनवलेली भाजीची चव ही खूपच वेगळी असते. चला तर मग आपण घरी लागलेल्या वांग्याचं भरीत करू. सगळ्यात अगोदर आपण निवे काढून छान वांगे भाजून घेऊ. तर एक वांगा छान माझा मोठा आहे आणि दोन हे अशी लांबसर आहे. तर छान आहेत तरी पण ते घरचेच वांगे आहे. तर एका साईडला मी पाणी गरम करत आहे आणि थोडे निवे बाहेर काढले आणि भाजून घेत आहे. आणि नंतर सकाळी ती घाई होते ना, म्हणजे मुली वगैरे शाळेत जायचं राहते, तर पाणी वगैरे गरम करावं लागते. तर आता अंघोळी वगैरे झाली आहे, तर मी आता ते निवे छान काढून टाकले आहे आणि पूर्ण चुलीमध्ये हे सगळे वांगे टाकले आहे. तर जे लांब वांगी होते ते लवकर झाले आणि तो मोठा थोडा वेळ लागला. तर आता आपण फोडणीची तयारी करू. इथे आपण मोहरी, जिरे आणि कांदे टाकलेले आहे आणि लसूण पेस्ट वगैरे टाकलेली आहे. इथे काही खडे मसाले वगैरे काही टाकायचे नाही. एकदम साधी सिंपल भाजी. आणि मिरची पण छान चुलीवर मी भाजून घेतलेली होती, मिरची आणि टमाटर. तर मिरची टाकल्यानंतर मी लगेच मीठ टाकलं, म्हणजे ते मिरचीला मीठ लागते, त्याच्यामुळे तो जास्त काही तिखट लागत नाही. नंतर हळद आणि थोडा जिरे धणे पावडर आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे. आणि इथं छान टमाटर पण भाजून घेतलेले होते, छान कवर काढून घेतलं आहे आणि छान इथे बारीक कापून टाकून घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला लागेल तेवढं तिखट टाका. मी इथे 2 चमच तिखट टाकलं आहे. आणि नंतर वांगे छान साफ करून मी छान कापून घेतले आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायला थोडा वेळ लागेल, पण छान मिक्स करत राहायच्या. नंतर मग ताटी झाकून द्यायची. ते कमी आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. नंतर बघा, इथे छान पाणी पण सुटावलेलं आहे. तर तुम्हाला जास्त तेल पाहिजे असेल तर तुम्ही ते तेल टाकू शकता. तर बघा, या पद्धतीने थोडं छान असं आलटून पलटून घ्यायचं आणि जे गडे असेल त्याला प्रेशर देऊन आपल्याला प्लेन करायचं आहे. तर या पद्धतीने छान घाटून टाकायचं आहे. तर बघा, किती आता छान सेलसर पण झालेला आहे. छान आपण मिक्स केलं ना, त्याच्यामुळे तो सेलसर झाला आहे. तर या पद्धतीने आपले ते गडे सगळे फोडून काढायचे. जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी ते पाणी ॲड केलं नाही, पुन्हा मी झाकून दिलं. आणि आता छान कोथिंबीर टाकून भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघू शकता किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. माझी भाजी करण्याची पद्धत ही एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्ही वाटाणे, हिरवे वाटाणे पण टाकू शकता, खूप मस्त वाटते. मेथी पण टाकू शकता. मी तर सांबारासोबत मेथी पण ॲड केलेली होती. टेस्ट खूप भारी वाटते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तोपर्यंत धन्यवाद.